अंशकालीन स्त्री परिचारांचा मानधन वाढ विजय मेळावा संपन्न। प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेविकांना मदत करणाऱ्या अंशकालीन स्त्री परिचारांना जगण्याएवढे मानधन द्यावे असे आवाहन आयटेकचे राज्य सचिव कॉम्रेड दिलीप फुटाणे यांनी केले। ते 21 मार्च रोजी वर्धा येथे आयोजित मानधन वाढ विजय मेळाव्यात बोलत होते। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष संध्या बोरकुटे होत्या, तर तारा थेटे आणि बेबी बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती। फुटाणे यांनी सांगितले की अंशकालीन स्त्री परिचारांना यापूर्वी केंद्र सरकारकडून केवळ 100 रुपये आणि राज्य सरकारकडून 2900 रुपये असे एकूण 3000 रुपये मानधन दिले जात होते। पूर्ण वेळ काम करूनही अत्यल्प मानधन मिळत असल्याने कुटुंब चालविणे कठीण होत होते। आयटेकच्या नेतृत्वाखाली सातत्याने आंदोलन व पाठपुरावा केल्यानंतर मानधन वाढीचा प्रश्न मार्गी लागला। राज्यात सुमारे 10,500 अंशकालीन स्त्री परिचर कार्यरत असून त्यांना अंशकालीन ऐवजी स्त्री परिचर असा दर्जा द्यावा, तसेच केंद्र सरकारने किमान 21,000 रुपयाचे वेतन व सामाजिक सुरक्षा लागू करावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली। सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मानधन वाढीचा प्रस्ताव कॅबिनेट मध्ये मांडून दरमहा 3,000 रुपयांची वाढ मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्याचा ठराव मेळाव्यात घेण्यात आला। यावेळी दिलीप फुटाणे यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात अनेक अंशकालीन स्त्री परिचारांनी आपल्या समस्या मांडल्या। प्रास्ताविक नीता दळवणकर यांनी तर संचालन जयश्री पाटील यांनी केले।